नमस्कार मित्रांनो, 2023 मधील राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 5,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे। तर हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे। तर तो अर्ज कुठे भरायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्याला जे अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे ते थेट DBTच्या माध्यमातून मिळणार आहे। तर आपल्या आधार कार्डचा वापर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून संमतीपत्र घेण्यात येणार आहे। जे शेतकरी हे आधार संबंधित माहिती वापरण्याचं संमतीपत्र देतील त्यांनाच हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो। तर हा अनुदानाचा फॉर्म आपल्याकडे उपलब्ध आहे। आपण पुढे तो GR देखील पाहणार आहोत आणि सोबतच तो जो संमतीपत्राचा फॉर्म आहे तो देखील पाहणार आहोत। तर चला तो अर्ज आणि फॉर्म पाहूयात। मित्रांनो, कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाचा हा GR आहे। त्या GR मधील शासन निर्णय किंवा विषय काय आहे आपण पाहूयात। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा GR आहे मित्रांनो। तर आता शासन निर्णय काय आहे आपण पाहूयात। तर वरील विषयी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून होणार आहे। म्हणजे DBTच्या माध्यमातून हे अनुदान वितरित होणार आहे। त्या अनुषंगाने अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना खालीलप्रमाणे आहे। तर मित्रांनो, हे जे अनुदान आहे ते DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी खालील जो अर्ज आहे तो संमतीपत्राचा अर्ज आहे। ते शेतकऱ्याकडून संमतीपत्र घेण्यात येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या माहितीचा वापर हा DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हा आहे संमतीपत्राचा नमुना आहे मित्रांनो। त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपला जिल्हा टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, गाव, त्यानंतर आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे, मधलं नाव आणि आडनाव, त्यानंतर खाली आपल्याला इंग्लिशमध्ये पुन्हा एकदा टाकायचे आपलं पहिलं नाव, मधलं नाव आणि सरनेम, पुन्हा आधार क्रमांक जो आहे तो इंग्रजीमधून टाकायचा आहे, पुन्हा शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आपलं नाव टाकून सही करायची आणि हा अर्ज कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे। तर मित्रांनो, आता जे काही सामायिक खातेदार आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। सामायिक खातेदारांपैकी कोणत्याही एका खातेदाराच्या खात्यावर हे अनुदान दिलं जाणार आहे। त्या खातेधारकांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे। तर मित्रांनो, सामायिक क्षेत्रापैकी एका खातेधारकाचं नाव टाकायचे, त्यानंतर खाली सर्व खातेधारकांचे नाव टाकायचे आणि संमतीबाबत सही घ्यायची आणि जो काही सामायिक क्षेत्रातला जो लाभार्थी खातेधारक आपल्याला ठरवायचा आहे त्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली मोबाईल क्रमांक टाकून हे सुद्धा अर्ज आपल्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे। तरच आपल्याला हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो। ही होती माहिती। आपल्याला माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।